पुणे में भ्रष्ट ट्रस्ट मंडल ने जैन मंदिर और बोर्डिंग को बिल्डर बेचा, सकल जैन समाज का विरोध। राष्ट्र पुणे से खबर। पुणे के मॉडल कॉलोनी में स्थित एच&डी जैन बोर्डिंग और मंदिर को गैर कानूनी तरीके से बेचने का आरोप जैन समाज ने लगाया। इस गैर कानूनी बिक्री का विरोध करने और इंसाफ की मांग करने के लिए शुक्रवार को एच&डी जैन बोर्डिंग मॉडल कॉलोनी में कलेक्टर ऑफिस पुणे तक शांतिपूर्ण मोर्चा सकल जैन समाज ने निकाला था। जैन समाज ने कहा है कि इस संस्था ने हजारों लोगों की जिंदगी बनाई है और जैन समुदाय के लिए इसका बहुत ज्यादा भावनात्मक, आध्यात्मिक और सांस्कृतिक महत्व है। भ्रष्ट ट्रस्टियों ने मंदिर और आसपास की जमीन बिल्डरों को बेची है। ये गैर कानूनी बिक्री को दबाने की पूरी कोशिश की जा रही है क्योंकि हम यहाँ अल्पसंख्यक हैं। ऊना के कलेक्टर जितेंद्र हुड्डी को निवेदन किया गया है कि मोर्चे में आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंद जी महाराज, तीर्थेश ऋषि जी, माता जी महाराज, ये मुनिगण और किसान नेता राजू शेट्टी, आनंद कांकरिया, स्वप्निल गंगवाल और योगेश पांडे और स्वप्निल बाफना, अर्णा पाटिल, चंद्रकांत पाटिल और जीतू कर, अक्षय जैन सहभागी हुए थे। महाराष्ट्र से वंदे भारत न्यूज के लिए ब्यूरो चीफ विवेक भिड़े की रिपोर्ट। हे मंदिर 1958 साली लालचंद सेठजींनी बांधलं, एक ट्रस्ट स्थापन केला। एकूण 3 एकराची ही जागा, हे मंदिर बांधलं, शेजारचं हे जैन बोर्डिंग बांधलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी राहायचे, शिक्षण घ्यायचे। हजारो विद्यार्थ्यांचं जीवन या बोर्डिंगमध्ये राहिल्यामुळं स्थिरस्थावर झालेलं आहे। आणि हे बोर्डिंग ज्या लालचंद सेठजींनी मोठ्या ध्येयवादानं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेल बांधलं आणि भाविकांच्यासाठी हे मंदिर बांधलं, त्याचा एक ट्रस्ट केला होता, धर्मादाय ट्रस्ट केला होता। आणि त्यांचे जे काय वारसदार आहेत ते त्यांचे ट्रस्टी होते। या ट्रस्टीनी ही अख्खीच्या अख्खी जागा आता विकून टाकलेली आहे। खरं तर धर्मादाय आयुक्तांच्याकडे रजिस्टर असणारा 1958 पासून रजिस्टर असणारा हा ट्रस्ट आहे। आणि मग धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे विश्वस्तांना या जागेची विक्री करता येत नाही। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथलं जैन बोर्डिंग, इथलं मंदिर याचा कसलाही विचार न करता, खरं तर आधीच्या ज्यांनी हा ट्रस्ट स्थापन केला त्यांच्या डोक्यात हे कदाचित आलं नसेल की नंतरचे वारसदार ट्रस्टी इतके नालायक निघतील। हे मंदिर ह्या प्रेमाशीमध्ये कुठं नोंदच नाही आहे। आणि त्यामुळे ही अख्खी 3 एकराची जागा आता गोखले इन्व्हेस्टर्स नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या नावावर झालेली आहे। त्यात कुठेही मंदिराचा उल्लेख नाही। काही ट्रस्टी वारंवार सांगतात मंदिराला काही धक्का लागणार नाही। त्यांना एवढं सांगायचं आहे की तुमचा आता काही संबंधच राहिलेला नाही। आणि हे व्यवहार सुद्धा अत्यंत संशयास्पद झालेले आहेत। 30 सप्टेंबरला साटेकत झालं आणि त्याच्यानंतर लगेच याच्यावर कर्जही दिलं गेलं 1 ऑक्टोबरला। बिरेश्वर पतसंस्था जी कर्नाटकातली आहे त्यांनी 50 कोटी रुपये कर्ज मंजूर केलं आणि बुलढाणा अर्बन पतसंस्थेनं 20 कोटी रुपये कर्ज मंजूर केलं। म्हणजे 70 कोटीचं कर्ज ही प्रॉपर्टी जेव्हा एच&डी बोर्डिंगच्या ट्रस्टच्या मालकीची होती त्याच वेळी या गोखलेला मंजूर झालेला आहे। आणि नंतर 8 ऑक्टोबरला त्याच्यामध्ये खरेदीपत्र झालं। म्हणजे खरेदीपत्र व्हायच्या आधीच ही जागा गोखलेला मिळणार आहे असं समजून त्याला कर्ज मंजूर केलं आहे। ज्या धर्मादाय आयुक्तांनी या विक्रीला मंजुरी दिली त्यांनी कायदे नियम सगळे धाब्यावर बसवले आहेत। आणि हे धर्मादाय आयुक्त दुसरे तिसरे कोण नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नातेवाईक आहेत। हा योगायोग नाही, लक्षात ठेवा। कारण ही जे गोखले ही जी काही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ही कंपनी सुद्धा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असणारी ही कंपनी आहे। म्हणजे या विक्री व्यवहाराला मान्यता देणारे धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक, खरेदी करणारी जी कंपनी आहे
त्या कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री भागीदार अशा पद्धतीचा आहे. खरेदी व्यवहार झालेला आहे 230 कोटीला. आणि या कंपनीनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणानं सांगितलं की याच्यातून आम्हाला 3,000 कोटी रुपयाची कमाई होणार आहे. म्हणजे 3,000 कोटी रुपये जिथं कमावले जाणार आहेत ती मालमत्ता केवळ 230 कोटीला विकली गेलेली आहे. शेकडो वर्ष म्हणजे जवळ 1958 म्हणजे 65 वर्षापासून इथं विद्यार्थी शिकले, खेळले, बागडले आणि इथून पुढे त्यांना इथं काही येता येणार नाही. 10,000 स्क्वेअर फुटाचा एक भाग तोही लीजवर दिला जाणार आहे. त्यात ट्रस्टचा काही संबंध नाही. असं अत्यंत संशयास्पद हे सगळे व्यवहार झाले आहेत. मला अभिनंदन करायचं आहे पुण्यातल्या आमच्या सगळ्या जैन बांधवांचं की ट्रस्टी नालायक निघाले. खरं तर या संपूर्ण जैन समाज हा अल्पसंख्याक समाज आहे. जैन समाजाचं हितरक्षण करण्यासाठी जैन समाजांना च्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून जी दक्षिण भारत जैन सभा अण्णासाहेब लटनी स्थापन केली त्या दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी सुद्धा इकडे फिरकायला तयार नाहीत किंवा लक्ष घालायला तयार नाहीत. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 4-5 महिन्यापूर्वी दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांची निवडी झाल्या त्यावेळी नगरसेवकांनी किंवा आमदारांनी हॉटेलमध्ये जाऊन राहावं त्या पद्धतीनं हे पदाधिकारी हॉटेलमध्ये 10-10, 15-15 दिवस जाऊन राहिले आणि प्रत्यक्ष निवडीच्या वेळी प्रचंड अशा हाणामाऱ्या झाल्या, एकमेकाचे कपडे फाडले. पण एवढी मोठी ही मालमत्ता जैन समाजाच्या मालकीची कुणीतरी गिळंकृत करतंय, राजकीय आश्रयानं गिळंकृत करतंय. त्यावेळी कपडे फाडणारेही इकडे यायला तयार नाहीत आणि कपडे फाडून घेणारेही यायला तयार नाहीत. याचं कारण अशा ज्या काही मालमत्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दक्षिण भारत जैन सभेच्या मालकीच्या आहेत ज्या या नालायक ट्रस्टीने ह्याची विल्हेवाट लावली तशाच ह्या सगळ्या मालमत्ता विल्हेवाट लावायला आपला काहीतरी याच्यामध्ये हिस्सा असावा यासाठी हे एकमेकांचे कपडे फाडतायत. परंतु खऱ्या अर्थानं ह्या ज्या मालमत्ता आहेत ज्या पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टानं वर्गणी गोळा करून उभ्या केलेल्या आहेत त्याच्या पद्धतीनं अशा प्रकारचं ही सगळी त्याची वाताहत होते हे अत्यंत चीड आणणारं संतापजनक आहे. परंतु मी सर्वसामान्य लोक कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. एवढी मोक्याची जागा कुठंच मिळणार नाही आणि ही जागा राजकीय वरदहस्त घेऊन जर कोणी लुटणार असेल लूट करणार असेल तर सहजासहजी गप्प बसून चालणार नाही. मी तरी लढणार आहे. तुम्हाला सगळ्यांना लढायला रस्त्यावर यावं लागेल एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो.